राधे राधे सगळ्यांना. लोकांना असं वाटतं की न्यूमरोलॉजी म्हणजे फक्त डेस्टिनी नंबर किंवा बेसिक नंबर. म्हणजे बरेचदा क्लायंट्स मला असं विचारतात, काय तू एवढे चार्जेस घेतेस, बट तू फक्त डेस्टिनी नंबर अँड बेसिक नंबरबद्दल असं सांगते. नाही, असं नसतं. न्यूमरोलॉजी ही तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे, म्हणजे जस्ट लाईक की कोणाची डेट ऑफ बर्थ आहे 2/12/1984, तर जो पूर्ण जे तुमचा जे फुल डेट ऑफ बर्थ आहे त्या एकूण एका नंबर्सचा तुमच्या पर्सनॅलिटीवर इम्पॅक्ट असतो. आणि म्हणून मग तो फक्त असा वरचा स्टडी नाही आहे, तो खूप डिटेल स्टडी आहे. आपण हा नंबर घेतला तर बेसिक नंबर, डेस्टिनी नंबर, याच्या पलीकडे तुमचा मंथ जो आहे बर्थचा, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पर्सनॅलिटीवर कसा असतो, हे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला रिपोर्टमध्ये भेटतात. पण नंबर्सबद्दल तर जाणून घेतलं आहे की 1 ते 9 नंबरपर्यंतच्या काय क्वालिटीज असतात, काय त्याच्यात निगेटिव्ह गोष्टी असतात. थोडंसं आता मंथबद्दल पण जाणून घेऊया. ज्या लोकांचं बर्थ जानेवारी महिन्यात होतो ते बरेचदा आहे ना, त्यांचं फिलिंग्स एक्सप्रेस नाही करू शकत. त्यांना असं वाटतं की फिलिंग्स ऑल द टाईम एक्सप्रेस करण्यात काय अर्थ आहे, किंवा त्यांना एक्सप्रेस करण्याची इच्छा जरी असली ना तरी पण ते एक्सप्रेस हवं तसं नाही करू शकत. बरेचदा असंही असतं की त्यांच्याकडे शब्दांचा पुरवठा नसतो योग्य तो, आणि म्हणून मग लोक त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेतात. त्यानंतर बोल्ड असतात, क्युरियस असतात, नॉलेज गेन करण्यासाठी ते ऑल द टाईम रेडी असतात. केअरिंग नेचर असते त्यांचा. मोस्टली 1 नंबरवाले यांना पिकी असतात खूप. म्हणजे त्यांना एखादीच गोष्ट ती आवडते. 100 गोष्टींमधून त्यांना 10 गोष्टी नाही आवडत, त्यांना मोजून एकच गोष्ट आवडेल, अशा टाईपचे असतात. त्याच्यानंतर त्यांचा टॉलरन्स लेवल खूप जास्त लो असतो. म्हणजे ते टॉलरेट करूच नाही शकत. तुमचा किंवा तुमच्या होती असं कोणी आहे का? असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. आणि जर का तुमचा जानेवारीमध्ये बर्थ झालेला आहे तर तुमच्यासोबत हे किती टक्के रिलेट करते हे पण नक्कीच सांगा. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.